सर जायला पाणी पिऊन देणार मला सुट्टी काढून देणार मुंबईचा खाडी ब्रिज बारीक पडेल. खाडी पूल काय किती घे मित्रांनो. पाठीमागचा जो डॅम होता तो बांधखेडा डॅम होता. मात्र त्याची आता ब्रिज आहे भरपूर मोठा आहे. मला वाटतं एक 1.5-2 किलोमीटरचा असेल ब्रिज टोटल. सुंदर होता असं. जरा आत्तापर्यंत आमची मंडळी थोडी आता कंटाळा लागलेली आहेत. पाठीमागचे बसून बसून झोपा काढून आता डोळे चळत उठले बळ त्यांना. आपली लावली नाही अजून माझ्या डोळ्याची. अरे बाप रे कसला खतरनाक रस्ता गेला. ठोकलेली गाडी आहे ती. मित्रांनो गाडी प्रवास करत असाल तर मात्र जपून करा. कारण स्पीड मध्ये तुम्ही कोणाला ठोकला काही झालं कमी जास्त तर जीवन हे अनमोल आहे. त्याला जपा. आणि इकडे हे असे 3 व्हीलर वाले लोक कुठे बसवतात त्याचा तपासच नाही. आणि हा यांच्या डान्स आहे ना व्हिडिओ येतोय शॉर्ट येईल. आता ह्या व्हिडिओ होऊन गेला असेल म्हणा त्यावेळेला. परंतु याच्या आधीच यांचा डान्स करण्याचा व्हिडिओ येईल पहा. शांताबाई गाण्यावरती असला खतरनाक आहे आणि अवश्य पहा. पाहण्यासारखी गोष्टी एकदा पाहाल तर आयुष्यभर हसाल. मित्रांनो आपण आता बुंदेलखंडातून चालू आहे. बुंदेलखंड आपण इतिहासामध्ये पाहिलाच असेल वाचला असेल की ज्या बुंदेलखंडामध्ये झाशी हे राज्य येतं. राणी लक्ष्मीबाई त्या ठिकाणची राणी होती. तिचा इतिहास देखील तुम्हाला माहिती आहे. तर उत्तरेला यमुना आहे, विंध्य पर्वत आहे आणि दक्षिणेला चंबल आहे. की असा मोठ्या प्रदेशामध्ये म्हणजे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश हा मिळून बुंदेलखंड हा प्रांत झालेला आहे. आपण हा बुंदेलखंड प्रांत आता इथनं कव्हर करतोय. इथून पुढे जायचं आपल्याला चित्रकूटला. चित्रकूट अजून आपल्या जवळजवळ 300 किलोमीटर 250 किलोमीटर राहिले. मित्रांनो आपण आहोत आता आग्रा हायवेला. आता चित्रकूट इथनं राहिले साधारणतः 175 किलोमीटरच्या आसपास राहिले. पण हायवे सुंदर आहे. हे हातपाय बांधून मुक्याचा मार म्हणतात ना तशी गोष्ट आहे. आणि ते सगळ्यांच्या फायद्याचं आहे म्हणा. तरी देखील काही ड्रायव्हर पहिली समोर गाडी गेली. हे बघा आता हे आपण चालू आहे तिच्या स्पीडने 90च्या बरोबर. ती समोर गाडी आपल्या ओव्हरटेक करून गेली. आधी 100-100च्या वरतीच असेल. तर मित्रांनो आपण आता चित्रकूटमध्ये पोहोचलोय. समोरनं इकडे रामघाट वगैरे सीताकुंड आहे. तर आता आपण मुक्काम करणार आहोत. बघूया आता मुक्कामाला कुठं जागा भेटते ती. कारण बाकी सगळं फुल दिसते त्याच्यामुळे आपला मुक्काम टेंट मध्ये होतोय की अजून कुठं होतोय. तर पहिलं आपल्याला जेवायचं आहे. जेवण करू त्याच्यानंतर मुक्कामाची जागा शोधू. मित्रांनो समोरच्या रस्त्याने आपण इथपर्यंत आलो. म्हणजे आपण CNG भरल्यानंतर साधारणतः 3-4 किलोमीटर आल्यानंतर आपल्याला जेवण करायचं होतं. ते जेवण करण्यासाठी हे राम जानकी भोजनालय इथे जेवण करणार आहे आपण आता. ही आपली समोर गाडी पार्क आहे आणि अनलिमिटेड जेवण आहे. अनलिमिटेड जेवण म्हणजे 150 रुपयामध्ये थाळी भेटते, व्हेज थाळी. मित्रांनो ही अशी प्लेट भेटते जेवढं खाईल तेवढं. फक्त हे स्वीट आहे. हे स्वीट फक्त एक्स्ट्रा भेटत नाही. मात्र याच्यामध्ये भात, रोटी, डाळ, सुकी भाजी, कढी हे तुम्हाला पोट भरून जेवायला भेटेल. हे रामघाट रोडवरती हे हॉटेल आहे. इथून
रामघाट एक 2-2.5 किलोमीटरवरती येतो. नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आहोत चित्रकूटमध्ये. आता चित्रकूटमध्ये आता हे बघा पाठीमागे तुम्ही पाहत असाल हा पेट्रोल पंप आहे आणि हा समोर लाईट दिसतात. या लाईटच्या समोर म्हणजे हा रस्ता आहे. या रस्त्याने इकडे जर गेलो ना तर त्या साईडला आपण जेवण करायसाठी गेलो होतो आणि ह्या पेट्रोल पंपावरती यांना विचारलं आपण आम्ही झोपू येते व टेंट लावून. त्यांनी आपला परवानगी दिल्यानंतर हा टेंट आपण इथे लावला. ही समोर गाडी आहे आणि ह्या टेंटमध्ये आपण झोपणार होतो आजला. आजचा आराम हा आपला ह्या टेंटमध्ये. चला आता भेटू सकाळी. थंडी मात्र इकडे भरपूर आहे. हे बघा हे आमची माणसं काय झोपले जातात. जीव काढला आमचा. मित्रांनो रात्री आपण समोर तिकडे पेट्रोल पंप आहे त्या साईडला गाडी पार्क केली होती. तिकडनं इथपर्यंत येतो. इथून पुढे काय आपल्या काल सोडत नाही. पलीकडे आपण गाडी पार्क केली आहे. पाहिलं या इथे आपण चहा पिलं आणि आता चहा पिऊन आपल्याला रामघाट, कामतगिरी, गुप्त गोदावरी, हनुमानदारा आपल्याला समोर जर रस्ता जातो ना या रस्त्याने त्या साईडला जायचं. मित्रांनो चहा पिल्यानंतर आपण रामघाट आहे या रामघाटावरती आलो आहे. समोर अशा बोटी आहे. या बोटीने प्रवास बोट आपण ठरवून प्रदक्षिणा करू शकतो. तर मित्रांनो आपल्याला ही बोट ठरवलेली आहे आता 100 रुपये पर पर्सन 4 धाम करण्यासाठी. पाहूया हा बोटीवाला आपल्याला कुठे आणि कसा नेतोय ते. पहिलं मित्रांनो आपण चालू आता 4 धामचं दर्शन करण्यासाठी चित्रकूटमध्ये. आणि ही आपले पाथर्डीकर नगरची लोक भेटलेत. हे आता प्रयागराजवरनं आलेत कुंभमेळ्यावरनं. तर बाजूला जर पाहिलं तर हे रामघाटावरती लोक अशा आंघोळ्या करतात. अरे ही आहे तुलसीदासाची मूर्ती मंदिर. इथे तुलसीदासांना रामचंद्र श्रीरामाने दर्शन दिलं होतं. ते हे ठिकाण आहे आणि असे बोट आहेत तिथे. मित्रांनो ह्या घाटावरती आपण आता आंघोळ करणार आहोत. पाहिलं तिथं अशी लोक हे आंघोळ करतात. इकडनं क्या क्या है ये राम दरबार मंदिर है, सामने वाला राधा कृष्ण मंदिर है, शनिदेव मंदिर है. तीनों मंदिर ये साइड में है ना. तुलसी मंदिर आप देख के आए हैं. ठीक है. मित्रांनो समोर आहे ना हा समोर आहे हा भरत घाट आहे. या ठिकाणी श्रीरामचंद्रांना भेटण्यासाठी जे भरत आला होता राजा भरत ते इथे. आणि हे समोर अशी बोट घेऊन जर आपण आलो ना हे समोर हे हनुमानदारा अरे जायला रोपवे देखील आहे आणि पायरी मार्ग देखील आहे. आणि याच्याच टॉपला सीताकी रसोई ज्या ठिकाणी 4 ऋषीमुनींना माता सीताने जेवण चाललं होतं, कंदमुळं चालली होती ते ठिकाणी वरती आहे आणि खाली हे हनुमानदार आहे. तर आपल्याला जायचं आता वरती.
चला समोरच्या साईडला इथं तिकीट घर आहे. हो तिकीट भेटलं तर रोपवेने जाऊ, नाही तर आपण पाय समोर जी येते ना ह्या रोपवेची काय कॅबिन आहे. ह्या कॅबिनमधनं आपल्याला वर जायचं आहे. असे एका केबलमध्ये 6 लोक जाऊ शकतात. मित्रांनो आता आपण रोपवेमध्ये बसलो आहे आणि आता रोपवे निघाली आहे. आपल्याला जायचं वरती हनुमानधारा या ठिकाणी. तिथं आपण उतरणार. तिथपासून पुढे एक 80-90 पायऱ्या आहेत. त्या पायरी मार्गाने वरती जाणार आपण सीतारसोई पाहिला मित्रांनो. वरतून दिसणार हे हनुमान दृश्य समोर आहे ना. समोर ती हनुमानची मूर्ती दिसते मोठी, ती आहे. आणि जर खाली पायरी मार्गाने येणार जर असाल तर हा समोर पायरी मार्ग आहे पहा. हा समोरनं पायरी मार्गाने वरपर्यंत जाता येतं. कसं आहे पाटील एक नंबर. हे आहे हनुमानधाराचं मंदिर. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. ही आहे सीतारसोई प्रवेशद्वार. चलो भाई सीतारसोई प्रवेश. अरे बाप रे. चलो साल के अंदर आपको मनोकामना पूरी हो सूर्य का है हनुमानगढ़ भाई मोबाइल बंद कर लो अपना. आराम से चलो. जो आपकी इच्छा प्रेम हो वो दान दो. कोई जबरदस्ती नहीं. चावल लीजिए आराम से पुड़िया. इसको घर में रखना है भैया. मित्रांनो आपण आता बघा प्रयागराजमध्ये एंट्री करतोय. आता प्रयागराज इथून साधारणतः एक 7-8 किलोमीटर राहिले आपल्या मुक्कामाचं ठिकाण. जे लोक बोलतात की भरपूर ट्रॉफिक आहे ट्रॉफिक तर अजूनपर्यंत आम्हाला काय ट्रॉफिक लागलं नाही. जे ट्रॉफिक आहे ते सगळं रनिंग ट्रॉफिक आहे. मित्रांनो आता आपण आहोत प्रयागराजमध्ये. हा समोर दिसतोय लाईटचा तो आहे नैनी पूल. म्हणजे त्याच्यावरनं ट्रेनसाठी खालनं गाड्यांसाठी जाण्यासाठी ब्रिज येतो. ज्या पलीकडे नवीन पूल आहे आणि त्याच्या पलीकडे त्रिवेणी संगम आहे. या ठिकाणी पार्किंग आहे. समोर आपली गाडी पार्क आहे. अंधारामध्ये दिसत असेल की नसेल माहीत नाही. आणि हा आपला टेंट आहे. तिथं टेंट लावला आहे. चला आता आपल्या इथे झोपायचं आता.